श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्रीमद भागवताचं आपण चिंतन करत आहोत आणि आज श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या आरंभी जे भागवताचं मंगल आलं त्याचा आपण विचार करणार आहोत। श्रीमद भागवत महापुराण भगवतः इयं भागवतम, भगवंताचं म्हणून याला भागवत असं म्हटलं। आता भागवत ह्याला नाव दिलं, इतर 18 पुराण आहेत, पुराण काय आहेत, महापुराण काय आहेत हा विषय स्वतंत्र आहे, पुढे ग्रंथच आपल्याला सांगणार आहे। परंतु भगवंताचं असं याला म्हटलं। मग भगवंताचं म्हणजे काय? कारण पुढे कौमारे आचरेत प्राज्ञा धर्मान भागवतानिह, भागवत धर्मांचं आचरण केलं पाहिजे म्हणजे काय? भागवत आहे तो भागवत आहे म्हणजे काय? म्हणजेच भगवंताचा भक्त आहे म्हणजे काय? त्यामुळे भागवत या शब्दाची व्याख्या प्रत्येक वेळेला बदलत जाते। कारण भागवत या शब्दाने काय निर्दिष्ट केलेलं आहे, काय निर्देशित केलेलं आहे ते पाहावं लागतं। परंतु इथे महापुराणाशी संबंध असल्यामुळे भगवंताचं वर्णन करणारं जे ते महापुराण भागवत महापुराण असं होतं। हा सोपा अर्थ करता येतो। त्या भागवताच्या आरंभी आलेला मंगलाचरणाचा जो श्लोक आहे, अत्यंत प्रसिद्ध श्लोक आहे। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। म्हणाले सत्यं परं धीमहि, आम्ही त्या परमसत्याचं ध्यान करतो। धीमहि ध्यान करतो। कशाचं ध्यान करतो? मग सगळा आधीचा आपल्याला विचार करावा लागतो। श्लोकाचा सरळ अर्थ एवढाच आहे, ज्याच्यापासून या सृष्टीचा उद्भव, या सृष्टीची स्थिती आणि या सृष्टीचा प्रलय होतो, जो सर्व सद्रूप पदार्थांमध्ये अनुगत आहे, त्याचा अन्वय झालेला आहे, आणि जे असत पदार्थ आहेत त्याच्यापासून जे सत विलक्षण आहे, जे जड नाही परंतु चेतन आहे, जे स्वयंप्रकाश आहे, परतंत्र नाहीये, जे ब्रह्मदेवाला आपल्या संकल्पाद्वारे वेदांचं ज्ञान प्रदान करतात, ज्यांच्या परब्रह्म स्वरूपाच्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत सर्व विज्ञ ज्ञानी पुरुष देखील मोहित होतात। ज्या प्रकारे तेजोमय सूर्याचा किंवा तेजोमय सूर्याचा प्रकाश
वाळवंट, तापलेली जमीन यांच्यामुळे पाण्याचा भ्रम होतो, म्हणजेच मृगजळाचा भ्रम होतो. त्याचप्रमाणे त्या परब्रह्माच्या त्रिगुणात्मिक जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती या रूपाची असणारी जी सृष्टी, मिथ्या सृष्टी आहे, ती त्या परब्रह्माच्या ठिकाणी आपल्याला अनुभवास येते. त्या स्वयंप्रकाश परब्रह्म जे माया आणि माया कार्यांपासून मुक्त आहे, त्या परब्रह्माचं आम्ही ध्यान करतो. आता श्लोक मोठा असल्यामुळे त्याचा अर्थ करतानाही मोठाच होणार आहे, परंतु आता आपण क्रमाक्रमाने जाऊ. सत्यम परम धीमहि, त्या परमसत्याचं आपण ध्यान करतो. ते कसं आहे? तर सुरुवात करताना म्हणाले, जन्माद्यस्य यतः. जन्माद्यस्य, आता हे मंगलाचरण आहे, भागवताचा पहिला श्लोक आहे. सर्व पुराण, वेदांची व्यवस्था, उपनिषद, ब्रह्मसूत्रांची रचना या सगळ्याचा उपदेश करून झाल्यानंतर, त्यांची निर्मिती करून झाल्यानंतर देखील अंतःकरणामध्ये समाधान झालं नाही, म्हणून व्यासांनी प्रश्न केला आणि त्यावेळेला जो निर्देश केला गेला त्यानुसार व्यासांनी या भागवत महापुराणाची रचना करण्यास आरंभ केला. त्या भागवत महापुराणाच्या आरंभी जे सर्व शास्त्रांमध्ये प्रधान असं शास्त्र सांगितलं, त्याचं मंगल करत असताना वस्तुनिर्देशात्मक मंगल केलं. या भागवत महापुराणामध्ये काय सांगितलंय त्याचा संक्षेपच इथे करून ठेवलेला आहे. म्हणालेत काय? तर काही नाही, सोपं सांगितलं. म्हणाले, तो जो परब्रह्म परमात्मा आहे, ज्याला आपण सत्य म्हणतो, ते जे परम सत्य आहे, त्याचं आम्ही ध्यान करतो. त्याचं आम्ही ध्यान करतो म्हणजे काय? त्या परम सत्याचं ध्यान केलं पाहिजे, हे आपल्यासाठी आपण जाणून घ्यायचं. सत्यम परम धीमहि, त्या परमसत्याचं आम्ही ध्यान केलं पाहिजे, हा आपल्यासाठी उपदेश झाला. मग ते परमसत्य काय आहे? कोण आहे तो परमात्मा? तर त्याचं वर्णन करत असताना स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षणांद्वारे सांगितलं केलं गेलं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. हा जो श्लोक आला ना, त्याच्यामध्ये देखील याच दृष्टीने आलेले. म्हणजेच या जन्माद्यस्य या श्लोकाचा संक्षेप जर कुठे पाहायचा असेल तर तो सच्चिदानंद रूपा इथे पाहावा लागतो. कसा? ते त्या श्लोकाच्या चिंतनाच्या वेळेला आपल्याला लक्षात येतच. तर इथे काय म्हणाले ते पाहूया आता. पहिल्यांदा सांगितलं जन्माद्यस्य यतः. अस्य जन्मादी. आता प्रत्यक्षात या मंगलाचरणावरती भरपूर टीका उपलब्ध आहेत. प्रचंड विस्ताराने चिंतन केलं गेलेलं आहे. किंबहुना जन्माद्यस्य यतः हे ब्रह्मसूत्रातलं दुसरंच सूत्र आलं. परंतु तेवढा आपल्याला इथे विचार करायचा नाहीये. अगदी सोपा विचार करायचा आहे. जन्मादी अस्य यतः, 3 शब्दांमध्ये आपण पाहणार आहोत. अस्य, अस्य कस्य? अस्य म्हणजे याच्या, याच म्हणजे काय? कशाचं? तर जगाचं. अस्य कस्य? जगतः. मग काय जगतः काय? षष्ठी विभक्ती आहे. मग त्याच्यासाठी सांगितलं जन्मादी. जन्म
आदी जन्मादी. मग जन्मादी म्हणजे काय? जन्म वगैरे जे असतं ना, असं आपण म्हणतो बोलता बोलता, ते चाव्या वगैरे घेऊन ये किंवा भाज्या वगैरे घेऊन ये. सहज आपण फोन करतो, विचारतो काही आणायचं आहे का? काही नाही रे, ती फुलं वगैरे घेऊन ये, भाज्या वगैरे घेऊन ये, किंवा घरातून बाहेर पडताना चाव्या वगैरे नीट घे. म्हणजे काय? तर त्यामध्ये केवळ चाव्या वगैरे, भाजी वगैरे, फुलं वगैरे यामध्ये केवळ सांगितलेली एकच गोष्ट अपेक्षित नसते. फुलं वगैरे घेऊन ये म्हणजे म्हटल्यानंतर फुलं वगैरे, फुलं इत्यादी. फुलं इत्यादी म्हटल्यानंतर फुलं, फुलांमध्ये मग ती शेवंती असेल, झेंडू असेल, चाफा असेल, ती सगळी एकत्र फुलं झाली. त्यानंतर दुर्वा, तुळस, बेल, हार, गजरा हे सगळं घेऊन ये. आलं की नाही सगळं? पण इथे जो विचार सांगितला गेला तो थोडा वेगळा येतो. कुठे? आता आपण जर दृष्टांतात पाहिला तिथे थोडं वेगळं पडतं. मंगलाचरणामध्ये आलं तिथे थोडं वेगळं पडतं. कसं? तर जन्म वगैरे आपण सोपं करू. जन्म वगैरे म्हणजे काय? तर जन्म, स्थिती आणि भंग. जन्म, उत्पत्ती, स्थिती म्हणजे असणं, अस्तित्व, आणि भंग म्हणजे विनाश. पण जन्मादी म्हणजे काय? जन्म, स्थिती, भंग, उत्पत्ती, स्थिती, प्रलय म्हणजे काय? तर त्याच्यासाठी विचार करत असताना किंवा त्याचं विश्लेषण करत असताना सांगितलं, जन्म आणि स्थिती आणि प्रलय, जन्म, स्थिती, प्रलय, जन्मादी. पण जन्मादी हाच निर्देश झाला. कसा झाला? तर ज्याच्या पासून जन्मादी. पण ते आदी हे जे पद आहे ते इत्यादी मधलं आदी नाही. ते आदी म्हणजे आरंभ, कारण याही दृष्टीने आलं. त्यामुळे ज्याच्यापासून या जगाची उत्पत्ती होते, ज्याच्यामुळे या जगाची स्थिती होते आणि ज्याच्या ठिकाणी या जगाचा प्रलय होतो ते जन्मादी. ते जे कारण आहे ते, ज्या कारणापासून जगाची उत्पत्ती, ज्या कारणापासून जगाची स्थिती, किंवा ज्या कारणामुळे जगाची स्थिती आणि ज्या कारणामुळे जगाचा प्रलय, ते. आता हे एवढं सगळं गोल फिरून का जावं लागलं? कारण अगदी संक्षेप करून सांगितलं ना, जन्मादी. पण चिंतनाचा विचार किंवा चिंतनाचं प्रयोजन तेच असतं. अंतःकरण शांत असताना आणि आपल्या ताब्यात असताना हा विस्ताराने केलेला जो विचार असतो त्याचा संक्षेप मन विचलित असताना सहजतेने झाला तर मन शांत होण्यास फायदा होत असतो. म्हणून म्हटलं जन्माद्यस्य यतः. तर मग जन्माद्यस्य यतः हे ते जगाचं जे कारण आहे ते काय आहे, ते कसं पाहायचं याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि मंगलाचरणाचाही आपल्याला विचार करायचा आहे, पण तो पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय.
ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।